नमस्कार मित्रांनो, मी संजय नलावडे. आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की ज्या महाट्रान्सको LDC जागा निघालेल्या आहेत त्याचा फॉर्म आपण कशा पद्धतीने भरू शकतो बघणार आहोत. ते आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत व्हिडिओला बघत राहा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, प्रोसेस करू की आपण LDCचे फॉर्म आपण कसे भरू शकतो हे आपण आता बघणार आहोत. चला तर आपल्याला सगळ्यात पहिले तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला इथं पूर्ण तुमचं नाव टाकायचं आहे. तर कन्फर्म नेम, फर्स्ट नेम कन्फर्म करायचं आहे. तर तुमचं मिडल नेम टाकायचं आहे. तर कन्फर्म मिडल नेम टाकायचं आहे. सरनेम टाकायचं आहे. कन्फर्म सरनेम करायचं आहे. तुमचं पूर्ण नाव येईल त्याकडे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा परत. तर कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते ईमेल ID टाकून घ्यायचा तुमचा. इथे ईमेल ID फक्त तुम्हाला तुमचा जो ईमेल ID तोच टाकायचा. त्यापुढे जीमेलला तुमचा डोमेन नेम सिलेक्ट करायचा परत. इथे खाली तुमचा पूर्ण जीमेल ID टाकायचा. इथे कॅप्चा टाकायचा आपल्याला. तर हे झालं तर सेव्ह आणि नेक्स्ट वरती जायचं आपल्याला. हे झालं तर तुम्हाला इथं तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथं बघा तुमचा आधी फोटोही अपलोड करायचा आहे. आणि इथे तुम्हाला कॅप्चर फोटो म्हणून एक कॅप्चर फोटो करून घ्यायचा. तर 2 फोटो तुम्हाला टाकून घ्यायचे. हे टाकल्यानंतर तुम्हाला इथं सिग्नेचर टाकायचे. सिग्नेचर अपलोड करायचे. इथे कन्फर्म करून नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सगळा फॉर्म भरायचा आहे. तुमचे इथे बेसिक डिटेल्स वगैरे सगळे हे करायचे, फिल करायचे. तर मित्रांनो, आता इथं फोटो कॅप्चर सही वगैरे केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं. नेक्स्ट वरती तुम्हाला इथे तुम्ही कशासाठी अप्लाय करायचं इथे सिलेक्ट करायचं. आता LDC करते. LDC कोड काय आहे आता जो तुम्हाला भेटेल याच्यामध्ये. तर हा कोड असणार आहे त्याचा 24/2024 लोअर डिव्हिजन फ्लॅग. हे तुम्हाला इथेच नंबर टाकायचे सिलेक्ट करून इथे टाकायचे. जे काय असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. तर इथे लोअर डिव्हिजन क्लर्क येणारच आहे. तुम्ही कुठं अप्लाय करता तर पुणे येते. मी पुण्यासाठी करतो, पुण्यासाठी टाकतो. तुम्ही कास्ट टाकायची. तुम्हाला इथे कोणती कास्ट आहे तुमची. कास्ट टाकल्यानंतर तुम्हाला इथं परत कशाच्या अंडर करता तुम्ही तर इथे हे करायचं. SBC टाकतो तुम्ही. सब कास्ट इथं टाकून घ्यायचे. हे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे महाराष्ट्र डोमिसाइल आहे का तर आहे. तुम्ही डिसॅबिलिटी असेल तर येस करायचं किंवा नाही. डोक्यानंतर तुम्ही इथं पूर्ण खाली यायचं. तुम्हाला इथं परत गव्हर्नमेंट अथॉरिटी लेटर कुठले कास्ट सर्टिफिकेट आहे तर आहे इथे येस करायचं आहे. इथं कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा तुम्हाला जो SCBCचा आहे. इथं डेट टाकायची आहे पूर्ण. डेट टाकून घेतल्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का तर आता मी नाही आहे माझ्याकडे. इथं नो करणार आहे मी. आहे का अप्लाइंग अंडर वुमन रजिस्टर तर आहे का मुलींसाठी असेल तर येस करायचं, नाही तर नो करायचं. तर त्यानंतर इथे तुम्ही परत खाल्यानंतर तुम्हाला इथे विचार नॉन क्रिमिनल आहे का तर तुम्ही तर येस करायचं. नॉन क्रिमिनल आपल्याला लागणार आहे. कधीचं लागणार आहे आपल्याला 3 तारखेचं आपल्याला अप्लाय लागणार आहे. तर ते जे दिलेलं आहे कुठलं दिलं आहे आपल्याला
इथं दिलेलं तुम्हाला कधीचे, जर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट आपल्याला इथं आधीच सांगितलेले त्यांनी की सगळे डॉक्युमेंट हे 3 एप्रिलच्या आतली लागणार आहेत आपल्याला. दिलेलं आहे शैक्षणिक वर्ष 3/4/2025 पर्यंत आपलं बीकॉम झालेलं सगळे डॉक्युमेंट आपल्याला त्या तारखेचे लागणार आहेत आणि त्यावर त्या दिवशी आपल्याला 18 वर्षाच्या वरती आणि 38 वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे. तर त्यांनी इथं दिलेलं आहे. आपण SCBC जर लावलं तुम्हाला कास्ट व्हॅल्युएशन सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे, नाव क्रिमिनल देणंही कंपल्सरी आहे. तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला 3/4/2025च्या आत लागणार आहे. तर तुम्ही नॉन क्रिमिनलची डेट टाकून घ्यायची. डेट टाकल्यानंतर तुम्हाला इथे एक्झामिनेशन सिलेक्ट करायचं, तुम्हाला कुठलं हवं आहे ते 3 डेट तुम्ही 3 इथं सिलेक्ट करू शकता. 3 सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला SSC तुम्ही कधी पास झाला इथे डेट टाकायची. SSC पास जर तुम्ही मेल फिमेल काय असेल ते टाकून द्यायचं. त्यानंतर तुम्ही जर जुडवा असेल, ट्विन्स असेल तर ट्विनला येस करायचं किंवा न करणं असेल तर न करायचं. तर फादर नेम टाकून घ्यायचे, मदर नेम टाकून घ्यायचे, स्पाउस नेम टाकून घ्यायचे. म्हणजे तुम्ही लग्नात मुलगी असेल तर लग्नानंतर नाव नेम चेंज असतं तर येस करायचं किंवा न करायचं. त्या येस केलं तर ओल्ड नेम टाकाल तुम्हाला इथे ऑप्शन येणार आहे. तुम्हाला इथे पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, करंट परमनंट ते टाकून झालं तर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट वरती जायचं आहे. तर ते झाल्यानंतर तुम्ही या पेजवर येणार. इथं तुम्हाला लेफ्ट साईडचा अंगठा हे करायचं आहे, इम्प्रेशन द्यायचं आहे. ते स्कॅन करून ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन कशा पद्धतीचं आपण इथे दाखवणार आहोत. ते झाल्यानंतर तुम्हाला इथे ही जी प्रोसेस तुम्हाला इथे एज्युकेशन डिटेल बी टाकावं लागतं. ते माझ्याकडून पुढे गेले ते टाकल्यानंतर थंब वगैरे दिल्यानंतर तुम्हाला इथे जे सर्टिफिकेट त्यांनी सांगितलेले कोणते सर्टिफिकेट, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट इन्फॉर्मेशन ओनली कॉलेज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॅन्डिडेट सोल्स नेसेसरी. सेकंड म्हणजे 10वीचे SSCचे त्याच्यावरचं डेट ऑफ बर्थ असणार. नेम चेंज असेल नेम चेंज सर्टिफिकेट लागेल. नंतर कॉलेजच्या डिग्री टोटल मार्क 2 शीट 2 मार्क लागते. डिग्री व डिग्री सर्टिफिकेट म्हणजे 10वी 12वी आणि डिग्री सर्टिफिकेट. आता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इफ एनी असेल तर EWS मध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल, नॉन क्रिमिनल असेल ते सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट PWD साठी जे अपंग वगैरे आहेत त्यांच्यासाठी. नंतर कास्ट सर्टिफिकेट फॉर्म दुसरं आपण जे SCBC किंवा EWS किंवा अदर कुठल्या जातीमध्ये असेल ते गेलं असेल. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते तुम्हाला नंतर 6 महिन्याची टायमिंग देणार आहे ते त्यासाठी पण. डोमिसाईल सर्टिफिकेट स्टेट महाराष्ट्राचं असायला लागेल. मराठी कॉलेज सर्टिफिकेट म्हणजे मराठी येणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि ऑर्फन सर्टिफिकेट. आता हे ऑर्फन सर्टिफिकेट काय आता ते बघावं लागेल एक मिनिट. जर तुम्ही अनाथ वगैरे असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. तर ही प्रोसेस झाली की तुम्हाला डायरेक्टली पेमेंटचं ऑप्शन येणार आहे इथे. तर आपण ही प्रोसेस करून घेऊया. चला तर मग आपण डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया. तर डाव्या त्याचा अंगठा अपलोड करायचं आहे. तर मी त्या फाईलमध्ये येऊन त्या डाव्या अंगठाचं स्कॅन करून ठेवलं मी अपलोड करतो इथून. तर इथं प्रिव्ह्यू तुम्हाला दिसेल इथं वरती अपलोड झाल्यानंतर ते अशा प्रकारे प्रिव्ह्यू दिसेल तर ओके करायचं आपल्याला बरोबर असेल तर. दुसरं सेल्फ डिक्लेरेशनमध्ये जायचं तर फाईल सिलेक्ट करायची आपल्याला सेल्फ डिक्लेरेशनची तुम्ही स्कॅन करून ठेवलेली ते सिलेक्ट केल्यानंतर त्याचा प्रिव्ह्यू पण तुम्हाला तिथे दिसणार आहे अपलोड झाल्यावर. आता हा त्याचा प्रिव्ह्यू आहे तर तिथे अपलोड ओके करायचं आहे. ओके करून आपल्याला इथं सिक्युरिटी कोड टाकायचा आहे जो कॅप्चा असेल तो. कॅप्चा सेव्ह अँड नेक्स्टवरती जायचं आहे आपल्याला. त्यावर जर ओके असेल तर ओके करा किंवा कॅन्सल करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला पेमेंटला ऑप्शन येते. पेमेंट किती भरायचं आपल्याला दिसेल. कॅप्चा टाकायचं आहे आणि पुढे जायचं आहे आपल्याला. तर कॅप्चा टाकलेलं आहे आपण इथे सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटच्या ऑप्शनवरती येणार आहे ते.
आता इथं आलं तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, तुमच्या बँक किंवा UPI QR कोडने सुद्धा पेमेंट भरू शकता आपण. तर इथं मी QR कोडच्या याने भरतोय. तर QR कोडची मेक पेमेंटवरती यायचं आपल्याला. पेमेंट आल्यानंतर तुम्ही आपण परत आपल्या पहिल्या पेजवर यायचं. तिथून आपल्याला परत लॉग इन करायचं आहे. तर तुम्हाला आपलं पूर्ण पेमेंटची रिसीट, ॲप्लिकेशन वगैरे सगळं दिसणार आहे इथे. तर ईमेल ID, पासवर्ड जो व्हॉट्सअप मेलवरती आणि किंवा मेसेजवरती आला तो टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून ते लॉग इन करून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून काही चुकी न करता. आपलं जेवढंपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.